नमस्कार मंडळी, तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना, घरातील सर्व कामं आवरलेली आहेत. थोडं लवकर उठले होते आणि आजची जी रेसिपी बनवणार आहोत तर आलू पराठे बनवते. म्हणजे त्याच्यामध्ये मटर वगैरे जे काय आहे ते टाकणार आहे आणि फक्त बटाट्याची नाही तर म्हणजे त्याच्यामध्ये मटर वगैरे टाकणार आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि मिरची म्हणजे कोथिंबीर, मिरची, आलं लसूण असं सर्व पेस्ट करून घेतले. त्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलं आहे आणि बटाटेही उकडून ठेवलेले आहेत, जे की तयारी अर्धी केलेली आहे. फक्त आता पराठे बनवायचे आहेत. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पराठा बनवण्यासाठी मी उकडलेले मटार घेतलेले आहेत. त्यानंतर बेसन, रवा आहे, आलं, मिरची, कोथिंबीर, त्यानंतर लसूण, उकडलेले बटाटे घेतलेत. तर इकडे मी मटार आहेत ते बारीक करून घेतलेत. थोडं जरा मटार अख्खे ठेवलेले आहेत, म्हणजे थोडंसं जाडसर असं लावून घेतलं आहे मिक्सरला. त्यानंतर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर तेही जाडसर असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर बटाटे किसून घेतलेत. तर इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. त्यानंतर 1 वाटी बेसन आणि 1 वाटी रवा. त्यानंतर 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि मीठ घातलं, हळद, आणि छान ते आता मळून घेणार आहे. तर आता इकडे मी सारण बनवायला घेते. त्यासाठी बटाटे जे की किसून घेतलेले आहेत आणि पेस्ट बनवून घेतली होती मिरची, कोथिंबीरची, आलं लसूणची ती. त्यानंतर वाटाणे जे आपण मिक्सरला लावून घेतले ते. त्यानंतर कांदा चिरलेला तो टाकून घेतला याच्यामध्ये. त्यानंतर इकडे तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर टाकलेली आहे. त्यानंतर ते सर्व मिक्स करून घेते. आणि आता हे सारण पूर्ण मिक्स करून घेते. तर इकडे बघा पीठ मळून ठेवलं होतं थोडा वेळ, तर ते छान सॉफ्ट झालेलं आहे. तर आता पराठे करायला घ्यायचे आणि आपलं सारणही तयार झालेलं आहे. इकडे पुन्हा एकदा थोडंसं पीठ मळून घेते. आता इकडे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे, तो छान चपाती त्याची बनवून घेते छोटीशी, आणि 2 चपाती बनवून घेणार आहे छोट्या छोट्या. त्यानंतर आता ही चपाती लाटून घेते. आपली चपाती लाटून झालेली आहे इथे. त्याच्यावरती आता हे सारण जे आपण बनवलं होतं ते लावून घेते आणि एक चपाती बनवलेली आहे जी पहिली ती त्याच्यावरती लावून घेणार आहे. आणि आता दुसरी चपाती अशी वरून लावून घेते आणि पूर्ण ती पॅक करून घेते.
आणि आता इकडे आपला पराठा तयार झालेला आहे. तर इकडे एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला होता. तर पराठा टाकून घेते, त्याच्यावरती शेकून घेते छान. पहिल्यांदा जेव्हा तव्यावरती टाकतो तेव्हा थोडा हलका शेकून घ्यायचा, त्यानंतर पलटायचं आहे लगेच. आणि इकडे आपला पराठा तयार झालेला आहे. छान झालेले आहेत पराठे. नक्की ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.